नमस्कार. मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. तर आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. त्यानं पिणाऱ्या मित्रांमध्ये मिसळणं बंद केलं. तो पार्ट्यांना जाईना. सायंकाळ तर घरातच बाळासोबत घालवू लागला. कोकिळाला खूप आनंद झाला. आता सगळं नीट होणार हे समाधान तिला लाभलं. एखादा आठवडा जेमतेम झाला असेल. अमेरिकेहून पियुषचे काका कधी नव्हे ते आले. येताना मागाची दारूची बाटली आणली होती. कसाबसा पियुषनं दारूवर ताबा मिळवला होता. घरात नेमकी दारूच समोर आली. त्यानं काकांना टाळण्याचा खूप प्रयत्न केला. काका, मी हल्ली दारू सोडली आहे. मला जरा त्रास व्हायला लागला होता. पियुषनं काकांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण काकाही आठमोठे आणि अमेरिकेत राहिल्यामुळे स्वतःला जरा मोठे समजणारे. त्यांनी उलट पियुषलाच दंडावलं. कुठली तरी स्वस्त दारू पीत असशील म्हणून झाला त्रास. ही अमेरिकन महागडी दारू पिऊन बघ, मग सांग मला. आम्ही अमेरिकेत रोज दारू पितो आणि काहीही होत नाही. आपला मोठेपणा मिरवण्याच्या नादात काकांना दारू सोडणाऱ्याला माणसाला दारूचा आग्रह करू नये एवढा पोचही नव्हता. दारू शेवटी दारूच असते. देशी काय आणि विलायती काय. झालं, पियुषला तेवढंच निमित्त पुरलं. काका होते तोवर रोजच दारू होती. कोकिळाचा जीव कासावीस व्हायचा. ती त्याला विनवायची, धमकी द्यायची, पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. उलट एक दिवस तो तिच्यावर चिडला. तुला म्हणायचंय काय? कधी नव्हे ते काका आलेत. त्यांना सांगू तुम्ही एकटेच घ्या. मी तुम्हाला कंपनी देऊ शकत नाही. तू थोडं समजून घेता. मी फक्त कंपनी देतोय. ज्या दिवशी काका जातील मी दारूकडे बघणारही नाही. तू काळजी करू नकोस, मी वचन देतो. काकांचा मुक्काम एकदाचा हल्ला, पण पियुषची सवय गेली नाही. तो रोज पिऊनच घरी यायचा. एकदा कोकिळानं रात्री दार उघडलं नाही. तुम्ही आपलं वचन विसरताय, पण मी नाही विसरत. यापुढे पिऊन आला तर घराबाहेरच राहा. मी दार उघडणार नाही. ऐक कोकिळा, आज घरात घे मला. यापुढे मी बाहेरून पिऊन येणार नाही. घरीच घेत जाईन, मग तर चालेल ना? पियुष, मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार करा. बरं, तर मी बाहेरच्या गॅरेजमध्ये बसून पीत जाईन. कोकिळा काय बोलणार? दारुडाला स्थळ, काळ, नाती कशाचंही भान नसतं. त्याला फक्त दारू हवी असते. नाराजीनं का होईना, पण कोकिळानं त्याला गॅरेजमध्ये बसून पिण्याची परवानगी दिल्यावर तो रोज सायंकाळी गॅरेजचा दरवाजा आतून बंद करून दारू प्यायचा व जेवायला झोपायला घरात यायचा. त्या रात्री तो दोनदा धडपडला. त्याला त्याचा तोल सावरता येत नव्हता. पियुष, काल रात्री तुम्ही अख्खी बाटली संपवलीत. कसं सुटणार हे व्यसन? तुम्ही पक्के दारुडे झाला आहात. चिडून कोकिळानं म्हटलं. मला माफ कर कोकिळा. आता बघ, फक्त 2 पॅक. यापुढे तूच बघ, फक्त 2 पॅक. तो गायावया करत होता. सकाळी उठला की पियुष क्षमा मागायचा. रात्र झाली की दारू त्याच्यावर अंमळ गाजवायची. त्या रात्री पुन्हा एकदा प्रचंड पिऊन घरात आला तेव्हा कोकिळाचा पारा खूपच चढला होता. तिनं त्याला खोलीत येऊ दिलं नाही. ती चिडून म्हणाली, माझ्या आणि माझ्या मोलकरणीच्या नवऱ्यात एवढाच फरक आहे की तो तिच्या पैशानं दारू पिऊन तिला झोडपतो आणि माझा नवरा स्वतःच्या पैशाने दारू पिऊन गुपचूप झोपून टाकतो. पण शरीराची नासाडी दोघांच्याही होतेच आणि आमच्या संसाराचीही सत्यानाश होतच. पियुष, यापुढे माझ्या खोलीत यायचं नाही. यावरून दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. पियुष दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. हळूहळू दोघांमधील दरी वाढू लागली. कोकिळा पियुषवर खूपच नाराज होती. आता तर तिनं त्याला काही म्हणणंही सोडून दिलं होतं. हल्ली पियुषची तब्येत सतत बिघडत होती. तो खूप अशक्त झाला होता. डॉक्टरकडे गेला तेव्हा फार उशीर झाला होता. त्याचं लिव्हर पार कामातून गेलं होतं. डॉक्टरांनी त्याला कितीतरी टेस्ट करायला लावल्या. रात्रंदिवस डॉक्टरांकडे फेऱ्या मारून कोकिळा थकून गेली होती. पियुषला सांभाळताना तिचं मुलांकडे दुर्लक्ष होत होतं. तिच्या मैत्रिणी तिला मदत करत होत्या.
सगळ्या तपासण्या आणि उपचाराचं बिल 18 लाख रुपये झालं. दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. इतका पैसा कसा उभा करणार? जमीन, सेव्हिंग, सोनं नाणं सगळं विकावं लागणार. शेअर्स व इन्शुरन्सची कागदपत्र घेऊन कोकिळा व पियुष वकिलाकडून परतून येताना कोकिळाला रडून अनावर झालं. पियुष, हे काय होऊन बसलं आपल्या सुंदर संसाराचं? कुठं होतो आपण आणि आज कुठे आहोत? तुम्ही खूप आधीच सावध व्हायला हवं होतं. कोकिळेची स्थिती बघून पियुषचेही डोळे भरून आले. खरंच किती सांगत होती कोकिळा, त्यानं तिचं ऐकायला हवं होतं. संसार, मुलं सर्वांकडे दुर्लक्ष झालं. आता काय होणार? डबडबलेल्या डोळ्यांना समोरून येणारा ट्रक दिसला नाही. गाडी ट्रकवर आदळली. पियुष व कोकिळा जागच्या जागी ठार झाले. त्यांची जुळी मुलं या जगात एकटी पडली. कोण त्यांना सांभाळणार? नावाडी जर नाव बुडवायला निघाला तर नावेत बसणाऱ्यांच्या जीवाची काळजी कोण घेणार? तर मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.